भंडारा जिले में मुख्यमंत्री के ड्रीम प्रोजेक्ट से जुड़ी जल संधारण योजना में कथित गड़बड़ी का मामला सामने आया है। आरोप है कि पानी साठवन बंधारा पूरा होने से पहले ही ठेकेदार को पूरी राशि का भुगतान कर दिया गया, लेकिन आज तक किसानों के खेतों तक एक बूंद पानी नहीं पहुंचा। 58 लाख रुपए खर्च होने के बावजूद परियोजना का लाभ किसानों को नहीं मिला, जिससे शासन की कार्यप्रणाली पर सवाल उठ रहे हैं। भंडारा जिले के ठाणा क्षेत्र में नाले पर मृदा एवं जल संधारण विभाग की ओर से पानी साठवन बंधारा बनाया गया। वर्ष 2022 से 2024 के बीच इस परियोजना पर करीब 58 लाख रुपए खर्च किए गए। उम्मीद थी कि इस बंधारे से आसपास के किसानों को सिंचाई के लिए पर्याप्त पानी मिलेगा और खेती को सहारा मिलेगा, लेकिन हकीकत यह है कि बंधारे से अब तक एक बूंद पानी भी खेतों तक नहीं पहुंचा है। आरोप है कि निर्माण कार्य पूरा होने से पहले ही अधिकारियों ने बंधारा पूर्ण होने की रिपोर्ट तैयार कर ठेकेदार को संपूर्ण भुगतान कर दिया। स्थानीय जनप्रतिनिधियों और किसानों ने इस पर गंभीर सवाल खड़े किए हैं। किसानों का कहना है कि कई बार शिकायत करने के बावजूद प्रशासन की ओर से कोई ठोस कदम नहीं उठाया गया। काम मंजूर करण्यात आला, 3 वर्ष झाले तरी काम अपूर्ण आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे या बंधाऱ्याचे संपूर्ण पैसे उचलले गेलेले आहे। आता फायदा कोणासाठी? त्या कंत्राटदारासाठी या गव्हर्नमेंटने केला आहे का त्या अधिकाऱ्यांसाठी फायदा करण्याचं काम या सरकारने केलं आहे? शहापूर गाववासियांमध्ये आता विद्रोह निर्माण झाला आहे की हा, आणि त्यांच्या शंका त्यांच्या मनामध्ये आहे की हा काम केव्हा पूर्ण होईल। बघून घ्या, इथं 1 मीटर खोलपर्यंत तिथं हा बंधारा राहायला पाहिजे होता, अजून खोलीकरण झालं नाही। 80 फूट असा लंबा इथं खोलीकरण करून तिथं जलसाठा निर्माण करण्यासाठी हा काम चालू केलेला होता, पण अजूनपर्यंत तिथं गेटसुद्धा इथं बसवण्यात आलेले नाही आहे। मी सरकारला विनंती करतो, मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की तुरंतच तुम्ही कारवाई करा। काय जनतेचे पैसे गेले कुठे? अजूनपर्यंत काम अपूर्ण आहेत। इथलाच काम नाही शहापूरचा, तर पूर्ण जिल्ह्यामध्ये असे किती बंधारे आहेत जे अपूर्ण आहेत आणि पैसे उचलले गेले। तुम्ही त्यांची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा, अन्यथा आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही। साहेब, धन्यवाद। साधारणतः 22-23च्या काळामध्ये मी या बंधाऱ्याची मागणी केली होती की शेतकऱ्यांना आणि सगळ्यांना स्मशानभूमीसाठी त्याचा उपयोग व्हावा। 2024च्या दरम्यान डीपीडीसीच्या माध्यमातून हा बंधारा मंजूर झाला आणि मंजूर झाल्याच्या नंतर 24च्या दरम्यान साधारणतः कामाला सुरुवात झाली। काम संथगतीने होता, हळूहळू होता आणि त्यामुळे ते काय करत आहेत, कसं काम करत आहेत हे सुद्धा कळायला मार्ग नव्हता। आणि मी 2-3दा संबंधित अधिकाऱ्याशी या बाबतीत विचारणा केली, तर भाऊ आम्ही त्यांच्या पाठीमागे लागून आहोत, तो करत आहे असं पण अनेक दिवस लोटले, काम काही पूर्ण झालं नाही आणि अजूनही तो काम मला अपूर्ण असल्यासारखा वाटतो। एक 70-80 लाखाचा त्याचा साधारणतः एक अंदाजपत्रक होता, पण या ठिकाणी 10-20-25 लाखाचं काम झालं की नाही झालं म्हणजे हे सुद्धा दिसून येत नाही। त्यामुळे या ठिकाणची एकदा पुनश्च अधिकाऱ्यांनी तपासणी करावी, चौकशी करावी आणि जो अपूर्ण काम असेल तो काम पूर्ण करावा, अन्यथा तो जो कंत्राटदार असेल त्याला काळे यादीत टाकून त्याच्याकडून हे सगळं काम करून घ्यावं, एवढी आमची या निमित्तानं मागणी नाही। यामध्ये सदर काम जे आहे ते जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंजूर होतं। यामध्ये म्हणजे 2024ला हे काम कंप्लीट झालं। त्यामध्ये एक जो डिफेक्ट होता निडल्सचा, तर त्याबद्दल आपण कॉन्ट्रॅक्टरला वारंवार पत्रव्यवहार केलेला आहे। त्यासाठी त्याचे सिक्युरिटी डिपॉझिट आणि जे आपले हायड्रोलिक टेस्टिंगचे जे पैसे आहेत ते थांबवण्यात आलेले आहेत, एवढं मी बोलीन। आणि किती लाखाचं होतं पूर्ण काम आणि त्याला आता किती पैसे देण्यात आले? टोटल हे 57 लाखाचं काम होतं आणि त्यामधून 55 लाख रुपये त्याला देण्यात आलेले आहेत। तर फक्त 2 लाख रुपये त्याने जे तुम्हाला पत्र दिले त्याने काम पूर्ण झाले, त्या पूर्ण कामाचे त्याला पैसे देण्यात आले आणि काम अपूर्ण आहे, पूर्ण माती काढण्यात आलेली नाही किंवा मग ते गेट लावण्यात आले नाही। माती काढण्यात आलेली आहे आणि बोर्ड पण लावण्यात आलेला होता। त्यामध्ये जे नीडल्सचं जे फक्त रिपेअरचं जे काम आहे इतकं त्याचं बाकी आहे, ते रबर सील लावल्यानंतर ते पूर्ण करण्यात नाही। एकदा लावून आल्या होत्या, आपल्याजवळ फोटोही आहेत त्याच्या, एकदा लावण्यात आलेल्या होत्या। मग त्याच्यामध्ये जे डिफेक्ट आढळले त्याच्यावर आपण त्यांना पत्र पण दिलं आहे। आता याच्या संदर्भात काय चौकशी, काय कारवाई करतात? कंत्राटदारावर समजा त्यांनी 1 महिन्यामध्ये रिपेअर केलं नाही तर त्याच्यावर आपण कंत्राटदारावर कारवाई करू।
शहापूर आणि ठाण्याच्या हद्दीमध्ये, दोघांच्या हद्दीच्या, पण तो बंधारा आहे शहापूरच्या हद्दीमध्ये येतो, तरी त्यांचा उपयोग आमच्या ठाण्याच्या शेतकऱ्यांना होत आहे, तसेच शहापूरच्या शेतकऱ्यांना होत आहे. तरी पण त्या बंधाऱ्यांच्या पाण्याचा उपयोग आमच्या शेतकऱ्यांना होत नाही आहे. मी ही वारंवार मीटिंगमध्ये, जेव्हा आमदार साहेब फुके साहेबांच्या मीटिंगमध्ये मी हा मुद्दा उपस्थित केला का जो नाल्याला आमचा बंधारा बांधलेला आहे, तो बंधारा पाणी न साचल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा उपयोग होऊ शकत नाही, तरी त्याला जलयुक्त शिवारमधून गाळ काढावे, जेणेकरून एवढं शासनाचा पैसा खर्च झाला आणि शेतकऱ्यांना पाणी भेटत नाही. म्हणून मी माझं असं म्हटलं का ठीक आहे, त्यांनी आता ते, मला तरी वाटते का ते काम निकृष्ट आहे आणि अपुरे आहे. शासनाने कदाचित लक्ष दिले नाही दिले हे मला माहीत नाही, तरी पण मी कॉन्ट्रॅक्टरला कॉन्टॅक्ट केलेला होता का बा हा पाणी साचत नाही, तुम्ही हा अधुरा काम कसे का केला. तर त्यांचं असं उत्तर आलं होतं का नाही बा, जिल्हा परिषदनं मंजुरी झाली, जिल्हा परिषदच्या नियमानुसार आमचं काम झालेलं आहे आणि जिल्हा परिषदला ह्या हँडओव्हर झालेला आहे, असं त्यांचं उत्तर होतं. पण आमच्या एरियातले शेतकरी हे समाधान नाही आहेत. म्हणून ज्यांनी कोणी अपुरा काम केलेला आहे शासनाच्या अधिकाऱ्यांनी, त्याचं बिल काढलेलं आहे किंवा कॉन्ट्रॅक्टर अगर ह्याच्यामध्ये दोषी असेल, तर हे शासनाने चौकशी लावून त्याची बरोबर विल्हेवाट लावून शेतकऱ्यांना आम्हाला पाणी भेटायला पाहिजे, अशी आमच्या गावकऱ्यांची आणि शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. वहीं मृदा एवं जल संधारण विभाग के अधिकारियों ने इन आरोपों को खारिज किया है. उनका कहना है कि बंधारे का मुख्य कार्य पूरा हो चुका है और केवल दरवाजे लगाने का काम शेष है. ठेकेदार को कई बार पत्र लिखे गए, लेकिन उसकी ओर से कोई संतोषजनक जवाब नहीं मिला. हालांकि 2024 से अब तक काफी समय बीत चुका है, फिर भी किसानों को इसका लाभ नहीं मिला है. ऐसे में सरकारी धन के दुरुपयोग की आशंका जताई जा रही है और पूरे मामले की निष्पक्ष जांच की मांग तेज हो गई है. सरकार जल संधारण योजनाओं के जरिए किसानों को राहत देने का दावा करती है, लेकिन भंडारा का यह मामला उन दावों पर सवाल खड़े कर रहा है. अब देखना होगा कि प्रशासन इस मामले में क्या कार्रवाई करता है और किसानों को कब तक न्याय मिलता है.